हां. सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. माझं नाव उन्नती ललित देशमुख आहे आणि पहिले सर्वप्रथम तर मी सगळ्यात पहिले जेव्हा कोणता कोर्स सुरू करायचा असा विचार चालू होता, तेव्हा मला असं एकदम असं बहिणी थ्रू कळलं मला, की अबॅकस आहे आमच्या इथे वाय-टी-पी-एल कंपनी घेते म्हणून. तर मला एकदम असं वाटलं, की आता इथे करायचा की नाही करायचा? पण मग तिने खूप सांगितलं होतं मला, म्हणून मग मी तिथे गेली आणि त्याच्यानंतर मी तिथे ॲडमिशन वगैरे घेतली. अबॅकसचा क्लास झाला. त्याच्यानंतर मनात एक भीती होती, की हा क्लास आपण घेऊ शकू की नाही शकू? त्याच्यानंतर मुलं येतील की नाही येतील? आणि मुलांचा रिस्पॉन्स कसा असेल? खूप सारे प्रश्न होते. पण दीपाली मॅमनी खूप खूप हेल्प पण केली आणि खूप छान प्रकारे अबॅकस पण शिकवलं होतं आम्हाला. जेणेकरून आज पण ते अजून चालू आहे. 1 वर्ष झाले माझा अबॅकसचा क्लास सुरू आहे. कंटिन्यू मुलं चालू आहे आणि अजून पण मुलं ॲडमिशन चालूच आहे. त्यानंतर मग मला असं वाटलं, की जर अबॅकस आपण सुरू करू शकतो आणि जे मुलं अबॅकसला येऊ शकतात, ते झाल्याच्या नंतर 5 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंतचे मुलं अबॅकस करतात आणि ते मुलं नंतर कुठे जातील बा? म्हणून मग मला असं वाटलं यांना आपण आपल्याच इथं ठेवणं योग्य आहे. म्हणून मग मला वैदिक मॅथ घ्यावंसं वाटलं. तर मी वैदिक मॅथ्ससाठी मला असं वाटलं खूप हार्ड असेल आणि आपल्याला समजणार की नाही. त्याच्यानंतर मग आपल्याला शिकवता येईल की नाही. तेव्हा मग मॅडमनी मला तेव्हा पण सपोर्ट केलाय, की नाही तुम्ही ते करू शकता. तुम्ही करायलाच पाहिजे. अ, त्याच्यानंतर मी वैदिक मॅथला ॲडमिशन घेतली आणि मॅडमनी मला सांगितलं होतं, की तुमचा क्लास मुस्कान मॅडम घेतील म्हणून आणि त्यांना ते जे नाव आहे मुस्कान मॅम ते त्यांना बिलकुल सूट होतं. कारण की एनी टाईम त्यांच्या चेहऱ्यावर स्माईलच असते आणि शिकवताना पण काहीच नर्व्हसनेस नसतो आणि शिकवतात खूप छान पद्धतीनं सोप्यातली सोपी भाषा ते शिकवतात आपल्याला. की ट्रिक पण एक-एक पेज जी ट्रिक असेल, ती तुम्हाला प्रत्येक पेजवरची प्रत्येक वेगवेगळी ट्रिक त्या शिकवतात. जसं की एका पेजवर एक एक्झाम्पल वेगळ्या मेथडचं असेल, तर दुसरं एक्झाम्पल दुसऱ्या मेथडचं असेल, तर मग ते असं नाही करत, की एक शिकवलं तर मग मी दुसरं कशाला? तर त्या प्रत्येक पेजवरचं कमीत कमी 4 ते 5 एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करून दाखवतात. त्याच्यानंतर मग आपल्याला डेमो द्यायला सांगतात, की आता मी एवढे सांगितले, तर तुम्ही मला एक सॉल्व्ह करून दाखवा. जेणेकरून त्यांचं सॅटिस्फॅक्शन होत नाही ना, तोपर्यंत त्या चालूच नाही. आता मग मला वाटते, की तुम्हाला येते बा, तर मग ते आपल्याला म्हणते, "हां, ठीक आहे. आता येते. आता नेक्स्ट पेज करू." आणि त्याच्यानंतर नेक्स्ट पेज करताना पण मॅमचं एक विशेष असं आहे, की आता काल शिकवलं, मग कालचं यांना कितपत आठवते हे त्या ट्राय करतात. मध्येच आपल्याला विचारतात, की "काल काय शिकवलं होतं? आणि कालचं काय तुम्हाला आठवते का?" मग आपल्याला एकदम असं नाही, नाही काल हे होतं शिकवलेलं, ते एकदम आठवायला होतं, जेणेकरून आपण ते विसरत नाही. आणि वाय-टी-पी-एल कंपनीचे खूप खूप आभार आहे. आम्हाला इतकं छान महिलांसाठी जे प्लॅटफॉर्म त्यांनी तयार केलेलं आहे. घरी बसून आम्ही आमच्या टाईमनुसार आणि मध्ये आम्ही जे शिकू ते चांगलंच आहे. जेवढे आम्ही कोर्स करू तेवढे म्हणजे इतके छान आहे प्रत्येक अबॅकस झालं, वैदिक मॅथ झालं, अजून कॅलिग्राफी वगैरे पण मॅमनी सांगितलं होतं. ते पण खूप छान आहे आणि मॅमनी खूप खूप छान शिकवलेलं आहे आणि त्याच्यानंतर मला त्याच्या व्यतिरिक्त पण त्यांनी खूप माहिती दिलेली आहे. की हे नाही समजलं तर हे कसं करायचं वगैरे. आणि वाय-टी-पी-एलचे खूप खूप आभार, की मी स्वतःचे क्लासेस ओपन केलेले आहे आणि 1 वर्ष त्याला कंप्लीट झालेलं आहे. तर याबद्दल खूप आभारी आहे मी वाय-टी-पी-एलची. असाच सपोर्ट तुमचा मला लाभो ही विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना आणि माझ्यासोबत असेच नेहमी राहा. थँक यू. आपको भी थैंक यू फॉर ट्रस्टिंग अस, हमारे पे भरोसा करने के लिए, और हमारा क्लास इतना अच्छे से गया उसके लिए भी थैंक यू. सबको थँक यू समझ मॅम. यू. थँक यू मॅम. येस.